मराठी, सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। आरगमध्ये खासदार विशाल पाटील यांच्या सभेला रेकॉर्ड ब्रेक गर्दी, विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, भाजपवर गंभीर आरोप। मिरज पूर्व भागातील आरग जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ खासदार विशालदादा पाटील सभा झाली। खासदार विशालदादा पाटील यांचे भाषण ऐकण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती। बाजारपेठेतील तुळशीकट्टा येथे जंगी सभा पार पडली। या सभेचे खास वैशिष्ट्य म्हणजे रेकॉर्ड ब्रेक गर्दी पाहायला मिळाली। व्यासपीठासमोरील संपूर्ण परिसर जनतेच्या समुदायाने तुडुंब भरून गेलेला होता। यावेळी खासदार विशालदादा पाटील यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला। विकासाचं राजकारण करणाऱ्या आमदारांनी मिरज पूर्व भागात विकास केलाय, तर जिल्हा परिषद गटात उमेदवार देताना ठेकेदार म्हणून उमेदवार का द्यावा लागतो? गरिबीच्या सर्वसामान्य घरातील मुलाला का उमेदवारी दिली नाही? देशात सत्ता मिळवण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाऊ शकते, असा टोला खासदार विशाल पाटील यांनी यावेळी लगावला। मिरजेचे दंगल आणि मोदींच्या लाटेत आमदारांना लॉटरी लागल्याचे सांगितले। करोडो रुपये संपत्ती असणाऱ्या उमेदवाराला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन जिल्हा परिषद लुटूया, असा जोरदार टोला विशाल पाटील यांनी आरग येथील सभेत लगावला। ते पोरं दोषी का? त्याला काय करते हो? 15-16 वर्ष चालू केली असेल, मिळते दुकानात नशा म्हणून चालू केली। आई वडील आता काय असते, पूर्वी 10 पोरं निघायची, कोण बघत नव्हतं, ते एकूण तर एक आला, लय कौतुक। त्याला दिलेत गोळ्या बिस्किट खायला पैसे, तो तिथं जाऊन वेगळंच गोळ्या बिस्किट घ्यायला लागला। हे मिळते कसं काय? हे का मिळते? ही नशा एवढी सहज का व्हायला लागली? आणि आता ह्या विषयात बोलायचं कारण काय? इलेक्शन चाललंय, कारण इलेक्शनला आता तुम्हाला सगळ्यांना भरपूर दारू, मटण, पैसे आता बोलला सगळं मिळणार आहे। भले द्यायला भाजप पैसे कुठून आणते? आता हे आणते म्हणजे बदल्या करायच्या, अधिकारी लोकांच्या बदल्या करायच्या, पोलिसाच्या बदल्या करायच्या, पैसे घ्यायचे। आता पोलीस बदली व्हायला पैसे देतो म्हणलं, तो कुठेतरी वसूल केला पाहिजे। आता तुमच्या आमच्या सगळ्याकडनं काय वसूल करणार आहे? आपण सकाळी जातो शेतात, संध्याकाळी येतो, दुपारचं झोपतोय, संध्याकाळी घरी येतो, काय पारावर बसतोय, पण आपण काय करणार? आपण पैसे कोण देणार? मग पैसे कोण देणार? तर गुन्हेगारी करणार, मटक्याचे धंदे, आकड्याचे धंदे, अशा लोकांकडनं, नशेच्या गोळ्या बनवणारा, विकणारा, अशा लोकांकडूनच पैसे मिळणार। आता पोलीस स्टेशनला असं झाले, कुणी उठायचं, कुणाचा खून करायचा, कुठल्याही वेळ सर तक्रार झाल्यावर पोलीस म्हणतात ह्यांनी केलंच नाही, तो दुसरा कबूल झालाय। तो कबूल झाला पोरगा असतो 14 वर्षाचा, आणि तिथं नाव बदलतं, मारला ह्याने, हा सुटला, जिने मारला नाही 14 वर्षा पोरगा म्हणून मीच मारला, तो वाईट करतो, मीच मारला, ते मिटवायला 2-4 लाख रुपये हाच घेतोय। मग तो 14 वर्ष पोरगा नेला, ते म्हणतात सुधार घरात टाका। 3 महिना गेला सुधार घरात, तिथं आणि सुधारायला सोडून तिथं आणि बिघडतो, पण त्या सोबतची सगळी तशीच असतात। आपण मतासाठी मटण खातोय, त्याचे दुष्परिणाम आपल्या संसारावर, आपल्या जीवनावर किती होतात? हे भाजप मतासाठी ह्या भारताला कुठल्याही थरावर खाली न्यायला तयार आहे। पंतप्रधान त्यांचे आहेत, मुख्यमंत्री त्यांचे आहेत, आमदार त्यांचे आहेत। आमदार श्रीमंत आहेत, चांगली परिस्थिती आहे, माझी आहे का वाईट सांगत नाही, माझी आमदार पण 2-4 कोटीच्या गाडीत फिरतात, मी पण कोटी रुपयाच्या गाडीत फिरतो। हे बघा आता, मग उमेदवार देताना एवढं सगळं चांगलं आहे, सत्ता दिल्लीपासून गल्ली बोळात मी कामं केली म्हणून आमदार ओळखतात। मग आमदार कसं काय उमेदवार देत असताना त्यांना कॉन्ट्रॅक्टर का ओळखा लागतो? कामं केलाय ना, कामं केलाय, दिल्लीपासून मोदी सगळे तुमचे आहेत ना, मग द्या की एखादा सामान्य माणसाला तिकीट। का शेतकऱ्याचं चालत नाही पोरग? कष्ट करायचा उमेदवार चालत नाही का?
दिवसरात्र सामान्य पोरांना शिकवून त्यांना कलेक्टर IAS ऑफिसर करणारा क्लासेस चालणारा पोरग तुम्हाला चालत नाही का? लोकांना मदतीला धावून जाणारा पोरग तुम्हाला चालत नाही का? तो आधीच कोट्याधीश आहे, त्याला आणि म्हणतो ये जिल्हा परिषद काय लुटायचं राहिलं ते आमदार म्हणतात मी कामं केली, मला मत द्या नाही तर असं करीन तसं करीन. 4 वेळा बाहेरनं आलाय, 4 वेळा निवडून दिलं लोकांनी. आता आम्हाला मी लोकांनी सांगतो, वसंतदादांनी इंदिरा गांधी मेल्यावर पंतप्रधान देशाचा कोण व्हायचा ते वसंतदादांनी ठरवलं. प्रणब मुखर्जी का राजीव गांधी, वसंतदादांनी राजीव गांधी नाव दिलं, राजीव गांधी पंतप्रधान झाले. पंतप्रधान ठरवलं आमच्या घरानं. 12 वेळा लोकसभेला आम्ही निवडून आलो, तुम्हीच निवडून दिले, आम्ही का मनाने आलो नाही. तुम्ही पाडलंय बियाणे गप स्वीकारलं. 11 वेळा आमदार निवडून आलोय, 2दा पडलोय, जेपीला आलो. आता परवा माझ्या पुतण्याला महापालिकेत तुम्ही निवडून दिले. एवढं सगळं तुम्ही केलंय, एवढं सत्ता भोगली आहे. कधी एकदा तरी गुरमीची भाषा आमच्यातनं येते का? तुम्ही पाडलं आम्ही तुम्हाला माफ करा, आमचं चुकलं असेल, पुढच्या वेळी सांभाळून घ्या. आज तुम्हाला 4दा बाहेरनं येऊन निवडून दिल्यावर ज्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं, ज्या लोकांनी तुम्हाला मत दिलं, ज्या लोकांमुळे तुम्ही मोठ्या गाड्यात फिरता, ज्या लोकांमुळे तुम्ही मंत्री झालात, त्या लोकांना येऊन दम देताय. मत त्या नाही तर बघून घेतो. धर्माची आणि जातीची भाषा. अहो एवढं गुणा गोविंदानं प्रेमानं आपण तालुका राहू. मोठे मोठे लोक ह्या तालुक्यात जन्मले, तुम्हाला बाहेरनं आम्ही आणलं, इथून निवडून दिलं. लॉटऱ्या लागल्या 2दा, एकदा दंगल झाली, एकदा मोदी लाट लागली, लागल्या लॉटऱ्या लागत गेल्या. एवढं तुम्हाला करून तुम्ही ह्या आपल्याच मतदारसंघात जात कुणाचा धर्म काढायचा का काढायला लागतो? धर्म कुणाचा का जात काढायला लागते? का या मतदारसंघात म्हणावं लागतं हा तो जातीचा आणि तो जातीचा? तुम्हाला आमदार निवडून काढताना तुम्हाला कोण तुमची जात विचारलेली का? कोण विचारलेलं तुमची जात कुठली? तुम्ही ह्या जातीचा आहे का त्या जातीचा? तुम्हाला आमदार म्हणून निवडून देताना तुम्हाला कोणाची जात विचारली नाही. तुम्ही तो श्रीमंतच होता. गरीबाच्या पोराला आम्हाला जिल्हा परिषदला पाठवायच्या गरीबाच्या पोरीला, तर तुम्हाला त्याची जात काढायचा वेळ कळतोय तुम्हाला. त्याच प्राजक्ता चौगलेची जात ही माणुसकी आहे. एकमेव जात. लोकांचं काम करणं, लोकांसाठी धडपडणं हीच आपली जात आहे. माणसं समोरला आल्यावर आपण विचार करत नाही तर कुठल्या जातीचं काम करू. त्या नशेड्या पोऱ्यांना नशेच्या गोळ्या विकताना त्या दुकानदाराला विचारलं होतं का तू कुठल्या जातीचा आहेस? मुसलमानाचा आहेस? हा घे गोळ्या, हो नशे खाजा. मराठीचा निर्णय देणार नाही म्हणत होता. म्हटलं कोण? महापालिका ढीगभर कुत्र ह्याला पैसे खायचे. त्या कुत्र्याला नसबंदी करण्यासाठी पैसे मिळतात महापालिकेत. डॉक्टरला गोळा करायची 10, न्यायचे दवाखान्यात 100 गोळा केल्या, नसबंदी केली दाखवायचं, बिलं काढायची, तीच कुत्री फिरवायची, हिथून न्यायची, फिरवून आणून तिथं सोडायची. आणि 4 दिवस गेले त्याला परत पिल्ली व्हायचंच. आता ही कुत्री फिरतात महापालिकेत आमच्या आणि लहान लहान बाळांच्या अंगावर जातात आणि त्यांना चावतात. एक बिचारा पोरग परवा मिळेल. ते कुत्र्यांना पोराला विचारलं का तुझी जात कुठल्या? मुसलमानाचा असशील तर मी चावणार नाही, मी तुला सोडणार असं विचारलं ते कुत्र्यानं. ते मारवाड्याचं पोरग होत. कोण विचारलं तर ही जात आणि धर्म बघताना, ही तुमचे धंदे करताना, हे पैसे खाताना, हे कॉन्ट्रॅक्टरी करताना त्यावेळी तुम्हाला तरी जात दिसली का? आपल्या ह्या तालुक्याचे कधीच कुणाला विचारलं नाही, कधीच कशात काय बघितलं नाही. एकामेकाच्या दुःखात सुखात
उरूस असला तर सगळे आपण एकामेकाचे कार्यक्रम आपलंच सण आहे साजरे करतो. पंचकल्याण पूजा गावात आहे, सगळे त्या पूजेत भाग घेतात. प्रत्येक कार्यक्रमात कुठल्याही धर्माचा जातीचा सगळे आपण एकत्र नांदतो, खेळतो. तुमचं राजकीय पोळी भाजावे